भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षात आपण केंद्र आणि राज्य सरकारसह महापालिकेच्या माध्यमातून धुळे शहरात अनेक विकास कामे केली आहेत। या विकास कामांचा वारसा आपल्या पाठीशी असून तो जनतेपुढे मांडा। महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये आपला उमेदवार कोणी व्यक्ती नव्हे तर पक्षाचे चिन्ह कमळाचे फूल असेल। आता आपला 55+ हा एकच नारा असून कमळ विजय यात्रेच्या माध्यमातून घरोघरी प्रचार करा। पक्षाकडून ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा विजयासाठी सर्वांनी एकोपाने काम करा। आपसातील हेवेदावे बाजूला सारून फक्त पक्ष आणि पक्षाच्या चिन्हासाठी झटा। कमळ विजय यात्रा घरोघरी पोहोचवा। यातून महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित आहे असा विश्वास धुळे शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी व्यक्त केला। महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आचारसंहिता आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अनुप अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षाचे नेते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली। त्यात आमदार अग्रवाल बोलत होते। यावेळी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंबडकर, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशील महाजन, महानगर जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, शशी मोगलाईकर, पवन जाजू, सुनील कपिल, महानगर जिल्हा उपाध्यक्ष यशवंत येवलेकर, पृथ्वीराज पाटील, मंडळाध्यक्ष अमोल मासुडे, रवींद्र निकम, ज्ञानेश्वर पाटील, प्रथमेश गांधी, पंकज धात्रक, ज्येष्ठ नेते हिरामन गवळी, महादेव परदेशी, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, अल्पा अग्रवाल, मायादेवी परदेशी, कल्पना महाले, प्रदीप करपे, चंद्रकांत सोनार, आरती पवार, वैशाली शिरसाट, किरण कुलेवार, कल्याणी अंपडकर, प्रभा परदेशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सारे विरोधक भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अफवा पसरवतील, काही चुकीच्या गोष्टी मुद्दाम सांगतील, त्याला बळी पडू नका। काही जण माझ्या पत्नीच्या उमेदवारीबाबत भ्रम पसरवत आहेत, मात्र माझ्या कुटुंबातून कुणीच उमेदवारी करणार नाही। मला तुम्ही आमदारकीच्या माध्यमातून जनतेने सालदारकीची संधी दिली आहे, ती माझ्यासाठी पुरेशी आहे। ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून त्यांनाच उमेदवारीची संधी दिली जाईल। उमेदवारी मिळाली नाही तरी पक्ष सोडू नका, प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत राहा। पक्ष तुम्हाला कधीच नाराज करणार नाही। सर्व नवीन जुन्यांची सांगड आदी गोष्टींची रचना करूनच पक्ष उमेदवारीबाबत निर्णय घेईल। उमेदवारांनी इतरांना सोबत घेऊन काम करावे आणि विजयासाठी झटावे। पक्षाकडून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल। काही अडचणी असतील तर थेट बोला। आपल्या मागे विकास कामांचा वारसा आहे, तो जनतेपुढे मांडा। एकमेकांवर कुरघोडी, हेवेदावे करू नका। सर्वांना सोबत घेऊन काम करा। आपला विजय निश्चित असून या निवडणुकीत आपल्याला 55हून अधिक जागांवर विजय मिळेल असा विश्वासही आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केला। रचना काही बदललेल्या आहेत, नवीन रचना झालेल्या आहेत आणि हे सर्व असताना आज आपल्याकडे गर्दी भरपूर आहे, परंतु एक लक्षात ठेवा का ज्याला तिकीट नाही मिळालं याचा अर्थ असा नाही का तो कमजोर आहे। भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपडकर म्हणाले की पक्षाकडे सुमारे 550 इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे, मात्र यातील 55 ते 60 जणांनाच उमेदवारी मिळेल। त्यामुळे इतरांनी नाराज न होता पक्षासाठी एकोपाने काम करायचे आहे। उद्यापासून प्रत्येक प्रभागातील इच्छुकांनी एकत्र प्रचाराला प्रारंभ करायचा आहे। आपला उमेदवार कोणी व्यक्ती नव्हे तर पक्षाचे चिन्ह कमळच मानून त्या दृष्टीने जनतेपर्यंत पक्षाचे चिन्ह पोहोचवायचे आहे। ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना पक्षाच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या पदावर कामाची संधी दिली जाईल। एवढेच नव्हे तर त्यांच्या प्रभागात त्यांनी सुचवलेली सामाजिक कामे प्राधान्याने केली जातील अशी ग्वाहीही श्री अंपडकर यांनी दिली। या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जाईल एवढा मी तुम्हाला शब्द देतो। प्रत्येक कार्यकर्त्याला नगरसेवक व्हावं वाटतं आहे आणि ती चुकीची बाब नाही। तुम्हालाही सांगतो, तुम्ही तिकीट भेटलं नगरसेवक व्हाल त्याचं ऐकलंच जाईल, परंतु ज्या कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे नगरसेवकाची, त्यांची जी काही कामं असतील, सार्वजनिक कामं, वैयक्तिक सार्वजनिक कामं जी आपल्या प्रभागाची, त्या प्रभागांवर त्या प्रभागातल्या कामांची ज्यांना तिकीट मिळणार नाही ते कार्यकर्त्यांनी जर कधी आम्हाला यादी तयार करून दिली तुमच्या कामाची तर त्या कार्यकर्त्याला सर्वात अगोदर नगरसेवकाच्या अगोदर त्या कामाला प्राधान्य नक्कीच दिलं जाईल हा मी तुम्हाला शब्द देतो।